हे संस्कार करण्यासाठी काय करावं लागेल? सतसंग करावा लागेल. पण बहु अवघड आहे संत पटल. एकदा काय याचा संतांचा सहवास झाला की मग तो भगवान परमात्मा संतांच्या संगतीचा परिणाम फार वेगळा आणि आगळा आहे. महाराजांनी सांगितलं की ज्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेतलं, नारदाला किती वर्ष संतांची भेट झाली? महाराज वर्षभर झाली का? क्षणभर घडता संतांची संगती तेने होय शांती. महत पापा, पाप उपपाप आणि महत पाप, 3 प्रकार आहे. नारदाला फक्त वाल्या कोळ्याला फक्त नारदाची क्षणभरापुरती भेट झाली. केले रामायण इतका प्रताप आहे. मंत्र दिला राम कृष्ण हरी. किती सोपा आणि साधा मंत्र आहे, पण उघड मंत्र आहे नाही. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवान मंत्र हा जपावा सर्व काळ. महाराजांनी सांगितलं बाबा आज आला जनाबाईचा अनुभव. आता मी माझा अनुभव सांगतो की भगवंताचं नाम जर मुखात जर असलं तर भगवंत कोणतंही काम करण्यासाठी लागत नाही. चोखोबाची बहीण बाळंत पण करणं काय एवढं सोपी आहे का? नाही. आता पूर्वीच्या काळी आता घरात नळ निघले जटी पाहिजे तटी नाही. कारण लक्ष्मी व्रताचा प्रभाव आहे हा. या लक्ष्मी व्रताच्या यानंच एका एका बाईले डझन डझन भर चपला आहे. बाथरूमची वेगळी, गावात जायची वेगळी, बाहेर वेगळी, व्यायामची वेगळी, किचन रूम मधली वेगळी नाही. पण ज्या लक्ष्मीमुळे हे तुमच्यावर कृपा झाली ते लक्ष्मी एक दिवस कर्म बदललं तर अनवाणी पायानं कुठं गेली? श्री रामचंद्र प्रभूच्या सोबत वनामध्ये गेली. कर्म तुमचं आहे तोपर्यंत हे कर्म टिकून ठेवणं आपल्या हाती आहे. म्हणून 12 महिन्यातून एकदा सप्ताह होते. मोठ्या आनंदानं आज आम्ही आमची जेवणाची पंगत कुठं नेमाडे भाऊच्या घरी नाही. कारण लेने को हरिनाम, देने को अन्नदान और डुबने को अभिमान. किती सुंदर स्वयंपाक होता महाराज. आवड. पण हे एकदा तुम्हाला आवड जर झाली, तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामधला अनुभव सांगितलं की भगवान परमात्मा अशा भक्तांचं काम करण्यासाठी लाजत नाही. माझ्यावर आलेला अनुभव महाराजांनी सांगितलं की जिजाबाईंनी सांगितलं की महाराज अहो आता पितरपाठ महिना आलेला आहे, मला पितृजीव घालायचे. किती मिनिट बाकी राहिले आपले हक्काचे? 15 राहिले ना. तसं कीर्तनाची मर्यादा आहे. आकाश प्रवचन कीर्तन विठ्ठल. आपल्याला अतिक्रमण करायचं नाही. आपल्याला टाइमवरच कीर्तन सोडायचं आहे. सांगितलं बाबा मी माझ्या जीवनामधला अनुभव सांगितला. तुकाराम महाराजांनी सांगितला की भगवंताचं नामस्मरण घेता. कारण माझी मत झाली अनावरवाच्या छंद या नामाचा लागला असेल. शास्त्री बुवा ज्या वेळेला सांगितलं की बाबा कसा तुम्हाला छंद लागला, अशा अपवित्र ठिकाणी भगवंताचं नामस्मरण घेता जीभ बाहेर काढली आणि एकच शब्द निघला महाराजांच्या. जीभ बाहेर काढल्यानंतर बोलता येईल महाराज, पण शरीरातला रोम बोलला तो म्हणजे कोण? विठ्ठल माझा 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 विठ्ठल
सांगितलं बाबा, रोमा रोमातून भगवंताचं नामस्मरण तुकोबारायांचे नाही. कारण सांगितलं बाबा, आवले अगं उद्या पितरपाठाचा महिना लागणार आहे. स्वामीच म्हणत होत्या बरं जिजाबाई. नाही, आम्ही अकोल्याला कथेत गेलो महाराज. म्हणे वैभव आपल्या घरी म्हणे फुकट महाराज येऊन राहिले, तिकडून येता दुधाची पिशवी आहे. म्हटलं हा वैभवच नेमका कोण असेल. सुभाष भाऊ जाणे नाही, म्हटलं हा नेमका वैभव कोण असेल. तिकडून आला वैभव ड्युटीवरून. चेहऱ्याची इकडे पाहिलं, म्हटलं साम्य तर बरोबर दिसते. म्हटलं भाऊ वैभव हो परिवार आमच्याच घरचा आहे. म्हटलं मला नाही, ऐसी पतिव्रता नारी तिची देवावरी सत्ता झाली नाही. तसे नाही झाल्या पतिव्रत स्त्रिया नाही. आता सध्या तुमची इकडे महादेवाला पाणी घालायला मंदिरात जातात महिला म्हणतात.